नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने 29 जून 2026 रोजी नवीन शासन ज्ञानपत्र जारी करून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तब्बल 138 कोटी रुपयांचा जास्त निधी डीबीटीद्वारे वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती जी आर सुद्धा दिसत असेल. 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या विशेष सहाय्य योजनेचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. आता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. बघा आता संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेसाठी डीबीटी खात्यात वर्ग करण्यासाठी 126 कोटी 30,66,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही योजनांचा विचार केला तर एकूण 138 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने वितरित करण्यासाठी मंजुरी पण देण्यात आली आहे. जी आर मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणून कोणत्याही मध्यस्थीशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचतील. या निधीचे वितरण करण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांना नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना किंवा श्रवण बाळ योजना यांच्या लाभार्थी असेल तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण महाराष्ट्र शासनाने 138 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून डीबीटीद्वारे वितरण करण्यास हिरवा कंदील दिला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.